शिवसेनेचे प्रवक्ते आपल्या वक्तव्याने कायम चर्चेत राहणारे. नवीन मंत्रिमंडळात सामाजिक न्याय विभागाच्या कॅबिनेट मंत्रिपदी असतानाही सिडकोच्या अध्यक्षपदी ठाण मांडून बसलेले संजय शिरसाट यांची अखेर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. नमस्कार, मी शुभांगी आणि आपण पाहतात दे-दणका. महायुती सरकारच्या काळात मंत्रिपदाने हुलकावणी दिलेल्या संजय शिरसाट यांची नाराजी दूर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घाईगडबडीत सिडकोच्या अध्यक्षपदी संजय शिरसाट यांची वर्णी लावली होती. आता महायुती सरकारमध्ये संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय हे खाते सोपवण्यात आले आहे. नियम आणि संकेतानुसार मंत्रिपदी विराजमान झालेल्या व्यक्तीने मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित असतानाही मंत्री संजय शिरसाट मात्र गेल्या महिन्याभराहून अधिक काळापासून दोन्ही पदावर कार्यरत आहेत. याबाबत सामाजिक न्याय मंत्री शिरसाट सिडकोच्या अध्यक्षपदी कायम कसे याबाबत मंत्रालयात आणि अधिकारी वर्गामध्ये कुजबूज सुरू होती. काही वर्तमानपत्रांनी देखील याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. या सर्वांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाला मंत्री संजय शिरसाट यांचा अध्यक्षपदाचा कार्यभार काढण्यात यावा याबाबत तत्काळ कार्यवाही करत संजय शिरसाट यांची मंत्रिपदी निवड झाल्याने त्यांच्याकडे सोपवण्यात आलेला सिडको अध्यक्षपदाचा कार्यभार संपुष्टात आणण्यात नगरविकास विभागाने नुकतेच एका पत्राद्वारे जाहीर केले आहे. सिडकोच्या आर्टिकल ऑफ असोसिएशन मधील कलम 202 चा वापर कर सिडकोने कार्यभार काढून घेतल्याचे पत्र संजय शिरसाट यांना पाठवले आहे. शिवसेनेमध्ये सुद्धा एक व्यक्ती एक पद हेच बाळासाहेबांचे सूत्र राबवले जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे जाहीर केले होते. परंतु मंत्री संजय शिरसाट हे गेल्या 1 महिन्यापासून सिडकोच्या अध्यक्षपदी चिटकून बसले होते. एवढेच नाही तर त्यांनी या महिन्याभराच्या काळात सिडकोच्या बैठकाचा धडाका सुरू केला होता. त्यामुळे सिडकोचे अधिकारी ही गोंधळून गेले होते. एक व्यक्ती 2 पदावर राहणे, लाभाचे पद उपभोगणे याबाबत आमदारांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जाते आणि म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कारवाई केली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच दे-दणकाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.